नमस्कार, माझे नाव भक्ती आहे. मी आता 8वीमध्ये शिकते. मी हे पुस्तक वाचले. याचे नाव आहे 3 कोकरांची गोष्ट. हे 40 रुपयाचे आहे. याच्यामध्ये काय घडले मी ते सांगणार आहे. या पुस्तकात एक बकरी राहत होती. तिला 3 कोकरे होते. तिन्ही कोकरे थोडे मोठे झाले. मग तिने तिन्ही कोकरांना म्हणाले, या गावात चांगला गवत भेटत नाही, त्याच्यामुळे तुम्ही दुसऱ्या गावी जा. ते तिन्ही कोकरे चालू लागले. एक कोकरू पुढे गेला. मग त्या कोकराला एक गवतवाला भेटला. गवतवाला ते कोकरू त्याला म्हणाला, दादा मला गवत देता का? दादा मला गवत देता का? दादा म्हणाले, मी गवत देते, पण तुला कशासाठी पाहिजे? तो कोकरू म्हणाला, मला त्याचे घर बांधायचे, मी त्यात मजेने राहील. मग गवतवाल्याने त्याला गवत दिले. त्यांनी एक छोटंसं गाव पाहून तिथे गवताचे घर बांधले. ते खूप मजेने राहत होता. तिथे एक कोल्हा आला. कोल्हा म्हणाला, कोकरू दार उघड, मला आत येऊ दे. कोकरू म्हणाला, मी दार उघडणार नाही. मग कोकरू म्हणाला, मी दार उघडणार नाही. लांडगा म्हणाला, मी इकडून एक धडका मारेल, तिकडून एक धडका मारेल, तुझे घर पाडून टाकेल. कोकरू म्हणाला, पाडून दाखव. त्यांनी घर पाडले आणि कोकराला खाऊन टाकले. मग त्याने खाऊन टाकले. मग दुसरा कोकरू पुढे गेला. त्याला एक गाव भेटले. त्यात गावात एक लाकडावाला होता. लाकडावाला त्याला म्हणाला, दादा मला कोकरू म्हणाला, दादा मला गवत देता का? दादा म्हणाला, नाही, मी गवत देणार नाही. तुला कशासाठी हवे? कोकरू म्हणाला, मला त्याचे घर बांधायचे. गवतवाल्याने त्याला गवत दिले. मग त्याने घर बांधले. मग तिकडून एक लांडगा आला. लांडगा म्हणाला, कोकरू दार उघड, मला आत येऊ दे. कोकरू म्हणाला, मी दार उघडणार नाही. लांडगा म्हणाला, मी इकडून एक धडका मारेल, तिकडून एक धडका मारेल, तुझे घर पाडून टाकेल. त्याने पाडून टाकले आणि कोकराला खाऊन टाकले. तिसरा कोकरू पुढे गेला. त्याला एक विटावाला भेटला. विटावाला म्हणाला, मला विटा देता का? मी त्याचे घर बांधेन. ते विटावाला म्हणाला, देतो मी, घेऊन जा. मग त्यांनी विटेचे घर बांधले. तिथे आला एक लांडगा. लांडगा म्हणाला, कोकरू दार उघड, मला आत घेऊ दे. कोकरू त्याला म्हणाला की मी दार उघडणार नाही. लांडगा म्हणाला, मी इकडून एक धडका मारेल, तिकडून एक धडका मारेल, तुझे घर पाडून टाकेल. त्याने धडका मारायचा प्रयत्न केला. ते घर पडले नाही. मग त्याने ते धुरड्यातून उडी मारायचा विचार आला त्याला. त्याने धुरड्यातून उडी मारली. त्याच्या खाली त्या कोकराने उकळलेल्या पाण्याचं पातेलं ठेवलं होतं. ते झाकून ठेवलं होतं. मग ते लांडगाने त्याच्यात उडी मारली. लांडगा जळून गेला. असं बोध भेटते की तिच्यातून असं बोध भेटते की